नागपुर जिले के अरोली ग्राम पंचायत में कथित आर्थिक अनियमितताओं के मामले में प्रशासन ने बड़ी कार्रवाई की। विभागीय आयुक्त ने जांच रिपोर्ट के आधार पर सरपंच रोशनी प्रशांत भूरे को पद से अयोग्य घोषित कर दिया। इस फैसले के बाद स्थानीय राजनीतिक हलकों में चर्चा तेज हो गई। प्रशासन के अनुसार ग्राम पंचायत के वित्तीय लेन देन में गंभीर अनियमितता और सरकारी धन के कथित दुरुपयोग की शिकायतों के बाद जांच कराई गई थी। मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद नागपुर द्वारा प्रस्तुत जांच रिपोर्ट के आधार पर विभागीय आयुक्त ने कार्रवाई करते हुए रोशनी भूरे को सरपंच और सदस्य पद के लिए अयोग्य घोषित कर दिया। ग्राम पंचायत का कामकाज सुचारू रूप से चलता रहे, इसके लिए सुनील रविंद्र आडगुड़कर को कार्यकारी सरपंच की जिम्मेदारी सौंपी गई है। वहीं जांच में ग्राम पंचायत सचिव की भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं। प्रशासन ने सचिव के खिलाफ भी नियमानुसार आवश्यक कार्रवाई के निर्देश दिए। इस कार्रवाई को ग्रामीण प्रशासन में जवाबदेही सुनिश्चित करने की दिशा में अहम कदम माना जा रहा। हालांकि मामले में लगाए गए आरोपों पर संबंधित पक्ष का विस्तृत पक्ष सामने आना बाकी है। अब सभी की नजर इस बात पर है कि ग्राम पंचायत का नया प्रशासन विकास कार्य और पारदर्शिता को किस तरह आगे बढ़ाता है। NTV 24 के लिए नागपुर से पूनम बोरकर की रिपोर्ट। वेळ बनवा केला आणि त्याच्या सातत्याने पाठपुरावा करण्याकरता यामुळे यांनी माननीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे विलेज पंचायती ॲक्टच्या तरतुदीनुसार 39 नुसार त्यांनी कारवाई करता गेल्या 1 वर्षा अगोदर प्रकरण दाखल केला। त्या प्रकरणात सीओनी अहवाल सादर केला। त्या अहवालात ते दोषी आढळून आले। परत कमिशनरकडे तो प्रकरण गेला आणि शिवनी 7/7/2026 त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित केला आणि ते अपात्र घोषित झाल्यामुळे आज आपण प्रभारी कारभार म्हणून सुनील आडगुडकर यांच्याकडे आपण कारभार आजच्या प्रसंगी देत आहोत। म्हणून मी आजच्या प्रसंगी सुनील आडगुडकर यांना विनंती करेन की याप्रमाणे सरपंच रोशनी भुरे यांनी कारभार पाहिला तो कसला प्रकार नसून कमीत कमी आपण पारदर्शकता येणाऱ्या काळात ठेवाल अशी मी आजच्या प्रसंगी आपल्याला विनंती करतो व गावाचा विकास बोललेला जे काही असेल ते सातत्याने विशेष लक्ष देऊन करत राहाल। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी आजच्या प्रसंगी ग्वाही देतो। माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो। आज आपल्या गावाच्या महत्त्वाच्या प्रसंगी मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। काही अपरिहार्य कारणामुळे आणि वेळेच्या बंधनामुळे आपल्या गावाचे सरपंच सध्या अपात्र झाले। त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मित्राने मला एक प्रभारी सरपंच म्हणून मी आज जबाबदारी सोपवली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो। सरपंच पद हे केवळ एक पद नसून ते गावाच्या विश्वासाचे आणि आशेचे केंद्र आहे। जरी मी प्रभारी म्हणून या खुर्चीवर बसलो असलो तरी माझी काम करण्याची भावना, गावाप्रती असलेली निष्ठा ही पूर्ण वेळ सरपंचासारखीच असेल, हा विश्वास मी आज तुम्हाला देतो। गावाचा विकास हा केवळ एका व्यक्तीचा नसून तो आपल्या सर्वांचा मिळून प्रवास आहे। आज आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, मग ते गावातील रस्त्याचे प्रश्न असो, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, सांडपाण्याची विल्हेवाट असो किंवा तरुण पिढीच्या रोजगाराची संधी देणे असो। एक प्रभारी सरपंच म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की पारदर्शक कारभार, एकजूट आणि विश्वास, प्रलंबित कामांना गती हे सर्व करण्याची मी जबाबदारी आज स्वीकारतो। NTV 24 के लिए नागपुर से पूनम बोरकर की रिपोर्ट।